सो हे शिवलिंग आहे ना ते खूप जुनं आहे मित्रांनो आणि गुहेमध्ये ना मला ना याचा टेक्स्चर मित्रांनो एकदम जुना वाटतोय. हे कार्विंग्स बघा मित्रांनो किती जुने आहेत, म्हणजे 2-4 हजार वर्षापूर्वीचे जुने, म्हणजे तुम्ही समजू शकता. जबरदस्त. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो मी चाललोय, मी जसं की मागच्या महिन्यात तुम्हाला बोललेलो की मी दर आठवड्याला एक नवीन व्लॉग टाकत जाईल आणि त्या गोष्टीला झाला 1 महिना. सो त्यानिमित्ताने सॉरी. आणि मी चाललो इकडून 40 किलोमीटर दूर एक शिवगुफा आहे जी हजारो वर्ष जुनी आहे आय गेस, आणि जी हल्लीच एक्सप्लोअर झाली, म्हणजे 2017-18 साली काहीतरी एक्सप्लोअर झाली आहे. सो मी अजून ती पाहिली नाही. सो त्यानिमित्ताने आपण व्लॉग तरी बनवूयात, कारण आपला चॅनल तसाच पडिंग आहे. एक 100 दिवस, 2-3 महिने झाले असतील आपला व्लॉग येऊन, त्यानंतर आपले 2-3 व्लॉग असेच गेले फुकट. सो आता मी ठरवले की आता प्रॉपरली आपली व्लॉगिंग चालू करावी. सो मी आता ठरवले की आपली व्लॉगिंग आता प्रॉपरली चालू करूयात आणि आपण जाणार आहोत याने. डिस्टन्स काही जास्त नाही, 40-45 किलोमीटर समथिंग काहीतरी आहे. सो चला निघूया आता, कारण आता किती वाजलेत 11, 11, 11:30, 12 वाजले असतील. जाईपर्यंत होईल 1 तास, कारण ही गुहा आहे ती ओरोसच्या पुढे आहे. आणि जर तुम्ही कोकणात येत असाल, कोणी माझा हा जर व्लॉग बघत असेल आणि तुम्ही कोकणात फिरायला येत असाल, तर ती गुहा नक्की पाहण्यासारखी आहे. सो आता आपण आलो आहे हायवेवरती आणि डिस्टन्स इकडून बघायला पाहिजे. 1 मिनिट थांबा. डिस्टन्स इकडून ओके, तरी पण 39 किलोमीटर्स दाखवतं आहे. आणि आपल्याला आता 40 मिनटं लागणार आहेत, कारण पुढे जाऊन मी मॅप लावत नाही, कारण तिकडे नेटवर्क असेल नसेल. सो त्यासाठी इकडेच आधीच लावून ठेवलेलं बरं, कारण नंतर जर तिकडे नेटवर्क आपल्याला नाही भेटलं तर मग लोकल्सला विचारत फिरावं लागेल परत. सो इकडे गाडी लावली. रस्ता हा एकदम छोटा आहे आणि या साईडनं एकदम खडी वगैरे कोणी टाकली आहे लोकांनी, म्हणजे रस्त्याचं जे काम चालू होतं. आणि आपलं आता चॅलेंज हे आहे की आपल्याला गाडी इकडे तरी किमान लावावी लागेल, कारण हा रस्ता आहे ना तो मेन रस्ता आहे मित्रांनो. गाडी आपण ना इकडे लावूया थोडी, कारण तिकडे पण त्या साईडला पण पार्किंगला एकदम जागा नाही. सो बघूया. सो काका आहेत ना ते भेटले आहेत आणि ते आपल्याला ती गुहा दाखवणार आहेत. मी आता आवाज थोडा आपला हळू आवाजात बोलेल, कारण इकडच्या थोडं स्थानाचं थोडं तरी पावित्र्य आपण जपलं पाहिजे. सो इकडे ना छोटे छोटे मंदिर आहेत, तिकडे पादुका वगैरे आहेत. इकडे एक छोटं मंदिर आहे, म्हणजे 4-5 मंदिर आहे तिकडे जवळपास. चप्पल हो. खूप मोठी आहे ना गुहा ही. हिरण्यकेशीला आहे ना आपल्या, ती ना पूर्ण अशी पॅक झाली आहे आतून. ती पण गुहा अशीच आहे मोठी, पण ती सध्या आता चिखल वगैरे असतो ना, सो त्यामुळे पॅक झाली. भरपूर आहे मोठी हो. हे आपलं एक चांगलं केलं आहे, सगळ्या लाईट्स वगैरे आहेत ना आतमध्ये. वटवाघळं बघा कशी फिरतायत.
इकडे आत जाता येतं. बाईसा पाटते माझी इकडे. भरपूर मोठी आहे रे, भरपूर म्हणजे भरपूर मोठी आहे. हो हो. हा हा. हे मी फोन मध्ये पण रेकॉर्ड करू शकलो असतो पण हा बेडूक आहे आईच्या. नाही पाणी नाही. वागळं बघा, वट वागळं बघा मित्रांनो. ही नवनाथांची आहे गुहा. हे संपूर्ण नवनाथांचंच आहे. हा हा हा. तो देवडोंगर पण ते त्यांचाच विषय हे आहे ना तो तिकडे. हे original आहे. काय हे? हा काय म्हण. त्यामध्ये हेच सापडले. हो. सो हे शिवलिंग आहे ना ते खूप जुनं आहे मित्रांनो आणि गुहेमध्ये ना. त्यांनी पहिला आणलेले आहे, गुंफेमध्ये होती. हम्म. ती स्थापन नाही केलेली इथे. आधीच होती ही. हा गुंफेत म्हणजे असेल 2-4 हजार वर्षापूर्वी. हा हा हा. तेव्हा हे? खोदली असेल तेव्हा आले असेल. अच्छा. हे कार्विंग्स बघा मित्रांनो किती जुने आहेत, म्हणजे 2-4 हजार वर्षापूर्वीचे जुने, म्हणजे तुम्ही समजू शकता. आणि ही हल्लीच एक्सप्लोअर झाली. जर तुम्ही मित्रांनो जर कोकणात फिरायला येत असेल ना तर तुम्ही ह्या ठिकाणी ना नक्की या आणि ही ह्या गुहेला एकदा आवर्जून नक्की भेट द्या. कारण हे एकदम बघण्यासारखं ठिकाण आहे. सगळे बीचवर वगैरे तर सगळे येतात पण हे अशा एन्शियंट ठिकाणी येणं ना खूप तुमच्या मनाला पण एकदम शांती देऊन जातं. सो इकडे ना बाकीच्या सगळ्या नाथांच्या मूर्त्या वगैरे लावल्या आहेत. हा अच्छा. वेगळं आहे काय हो हा हे दगड, हे शिवलिंग आहे ते वेगळं आहे काय? हा हा हा. मला ना याचा टेक्स्चर मित्रांनो एकदम जुना वाटतोय, म्हणजे काय बोलतात ते शाळीग्राम वगैरे त्या टाईपचं काहीतरी असेल. मस्तच आहे, मस्त मित्रांनो मस्त. तुम्ही ना नक्कीच भेट द्या, नक्कीच. इकडे छोटेसे नंदी महाराज आहेत हे बघा, छोटेसे नंदी महाराज. आणि इकडे आय गेस ते पाणी वगैरे येतं इकडून. ते आतमध्ये जा ना, शिवलिंग आता बघ. इकडे वर पण काहीतरी आहे, ते पण त्या साईडने मे बी आपल्याला जाता येतील, इकडून मे बी जाता येईल. आता मी जातो या दुसऱ्या गुहेत, शिवलिंगाच्या बाजूलाच आहे ही गुहा. सो त्या गुहेत आपण उतरतोय. एकदम छोटासा प्लेस आहे. कुठची आहे रे? ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. हे बघ हे बघ हे बघा, हे बघा वटवागुळ बघा, हे बघा, हे बघा. खूप जबरदस्त, खूप जबरदस्त, म्हणजे खूप जबरदस्त मित्रांनो. हां इकडे वर पण आहे काय? वर पण जाता येतं? हां हो, खूप खूप आतमध्ये मोठी आहे खूप. या साईडला पण काहीतरी आहे. ओके, हे संपले तिकडे. या साईडला इकडे एंड झालंय. आतमध्ये पण काहीतरी असेल पण तिकडे जाता येणार नाही. आपण आता निघूयात पुढच्या ठिकाणी. बनवलेले हां हे कोणी नवनाथानेच बनवलेलं आहे. लाईट गेली का? हो काका.
नवनाथाने बनवलेलं आहे. नवनाथांनी म्हणजे ते आता नागनाथांची भूमी आहे ही. नागनाथांनी जेव्हा येऊन बनवलेली नवनाथांपैकी एक नागनाथ नाथ आहेत ना, त्यांनी बनवलेली आहे. आणि हे मित्रांनो आपले ना आपल्या प्रत्येकाने फोन विसरलेत हे लोक. खाली पण हा तेच ना. हा हो 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 हो. पण नाथ आहे. हे नवनाथांच्या 9 मूर्ती आहेत. हो हो. हे काय? लिंग आहेत. हा हा. ते साफसफाईला बघा, हे झालं हे साफसफाईला आले तर 1-2 सोमवारला साफ करावं लागेल. हा हा. मग दर प्रत्येक आठवड्याला साफ करावं लागेल. आठवडा 15 दिवस वाटलं की जास्त घाण झाली हा. साफ करायची. एकटेच येतात तुम्ही आतमध्ये? एकटा पण येतो, तुझ्या वगैरे असले तर एकटा पण येतो. आता सध्या ती एकटाच आहे, मी ते एकटाच यायला लागतो. जबरदस्त रे. इकडून पण काय आहे काय? इकडे काय? Gate होतं इकडे, हा हा. अच्छा हे बंद केलंय काय? बंद केलं. हा आता इकडनं गेट केले. हा. सो या वाटेने गेट होतं हा गेट ते आता. सो या वाटेने ते गेट होतं ते आता बंद केलंय म्हणतायत ते. इकडे ठेवले आता. अच्छा अच्छा. जबरदस्त रे जबरदस्त. मित्रांनो ना तुम्ही जर हा व्लॉग बघत असाल ना, एक मिनिट मला दाखवतो. सर मित्रांनो तुम्ही जर हा व्लॉग बघत असाल ना तर नक्की या ठिकाणाला भेट द्या. तर कोकणाच्या बाहेरून आलात तरी पण भेट द्या, कारण हे ना ठिकाण एकदम पॉवरफुल. म्हणजे कोकणात असं एकमेव ठिकाण असेल असं मला वाटतंय. मला वाटत नाही की म्हणजे मला वाटत असेल नाही की म्हणजे एकदम हे एकमेवच ठिकाण आहे कोकणात आपल्या. सो जर कोकणचे असाल, कोकणच्या बाहेरचे असाल आणि जर कोकणात फिरायला येत असाल तर नक्की या ठिकाणाला भेट द्या. सो ओव्हरऑल हा आहे लूक. लाईट परत आली वाटतं मित्रांनो, अशी गेलेली लाईट, खूप डार्क होता. माती नाही, ही संडास आहे त्यांची, पक्ष्यांची संडास आहे ती. हां हां. तेवढी ही नाही, म्हणजे साफ करायला लागते थोडा वेळ. म्हणजे ते जास्त वास मारत नाही तसा. पावसात पाणी भरतं का इकडे? पावसाळ्यात पाणी नसतं. मग वरून अशी वाटत नाही की एवढं मोठं खाली अशी गुहा असेल. हे ह्या साईडला पण काय? आतमध्ये असे दरवाजे भरपूर आहेत, हा. काही बंद ठेवले. हां हां. सो इकडे पण हा एक छोटासा असा दरवाजा आहे. मस्तच मस्तच. मी आता आलोय खाली. इकडे पण एक नवनाथांची मूर्ती आहे आणि इकडे एक छोटीशी केव आहे. मित्रांनो मला तर माझ्या मधनं ते वाटलं की 1000 वर्ष समथिंग काहीतरी जुनी असेल, पण हे बोलत आहेत की 3 ते 4000 वर्ष ही गुहा जुनी आहे, म्हणजे यांचा अंदाज आहे. हे असे कमल असे छोटे छोटे बनतात. हा, हा, ते यांच्या पक्ष्यांमुळे बनतात, हां हां. पण हे बनवले नाही, ऑटोमॅटिक बनतात. तपाला बसले महाराज. दगडात ना पाणी पाजरत ना. हा? पाणी भरपूर. बाबांना भेटायला गेले. बेडूक हा पण एक तपस्वी आहे, म्हणून तो जमिनीमध्ये राहू शकतो. बेडूक आहे ना, तपस्वी आहे. अख्खा सामान्य जरी आतमध्ये राहिला ना तर पुन्हा पावसाने बरोबर येतो ना वरती. आता हे 12 महिने वरतीच असतात, पण हे सफाई कामगार आहेत आपले. हे बारीक किडा मुंगी सगळे आहेत ना,
हे सगळे खाऊन टाकतात ते. बरोबर. म्हणून जास्त इथे आपल्याला हे जरी विषय किडा मुंग्या हे बेडूक आहेत ना आणि हे पक्षी आहेत हे साफसफाईचं काम करतात आपल्याला. म्हणून इथे तुम्हाला कुठं बारीक जीवजंतू दिसत नाही नाही बरोबर. हा? एकदम क्लिअर आहे ना. बरोबर हो. बसू शकतो. खूप खूप छान आहे, खूप छान आहे. जास्त भीती नाही वाटणार का हे साफसफाईने असं है ना. बरोबर हो. जागा कशी एकदम भीत clear हो आहे. हो. साफसफाई नसलेली जागा लागतो. हा? ही केव्हा म्हणजे लोकांना अशी केव्हा समजली की इकडे आहे गुहा 40-50 वगैरे? वर्ष झाली, 50 वर्ष. हां हां. मग तेव्हापासून लोक भरपूर येतात. तेव्हा यायचे पहिले. हां हां. असं व्हायचं. या साईडला पण मित्रांनो काहीतरी आहे. हा पूर्ण व्लॉग ना मी अनकट ठेवणार आहे. एक पण अशी क्लिप नसेल जी मी कापणार नाही या व्लॉगमधली. जाऊ दे, त्यांना डिस्टर्ब नको करायला. मस्त. त्यांची आवाज हां काकांचा आवाज. होय 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 होय. आपले नाक वगैरे दिसतो ना. नाग पहिला होते ना अजून पण आता त्या दिवशी होते पण इथे कात काढायची पण. हो ही का तिकडे टाकले. टाकून त्या दिवशी आम्ही इथं होता हे आतमध्ये गेला. हां हां हां. ते याच्या कातला मध्ये कसं तर माणसाचा आवाज करून ते आतमध्ये राहतात. ते सारखे येत नाही बाहेर असं घाबरतात ना. पण जास्त माणसं यायला लागली ना त्यांना पण भीतीच वाटते ना शेवटी. मित्रांनो खूप मस्त गुहा आहे, खूप मस्त. माणसाला घाबरते. माणूस प्रत्येक प्राणी आहे. तिकडे काय आहे? तिकडे आहे राम मंदिर आहे, शनी मंदिर आहे, जाऊ बघून या. हां. सो इकडे ना बाजूलाच आता ती गुहा आपली एक्सप्लोअर करून झाली आहे. एकदम एक नंबर गुहा आहे. म्हणजे मी तर अजूनपर्यंत एवढा शांत ठिकाण आणि एवढं एन्शियंट ठिकाणी तर पहिल्यांदाच गेलो असेल. आणि हे बघा बाहेर तुम्ही बघू शकता, बाहेरचं नेचर पण एकदम डोंगरावर आहे आणि काय नेचर दिसतोय मित्रांनो, जबरदस्त एकदम. इकडे पण बाहेर एक शिवलिंग आहेत. म्हणजे 7-8 मंदिर ना याच्या बाहेरच आहेत या गुहेच्या आपल्या. सो इकडे हे मंदिर आहे, शिवलिंग आणि त्रिशूळ वगैरे ठेवलेलं आहे. तिकडे त्या साईडला पण एक मंदिर आहे छोटंसं. पाय भाजत आहेत, भरपूर पाय भाजत आहेत आणि सिमेंटवर तर काय सांगायलाच नको. लवकरात लवकर चप्पल घालून निघूयात आपण. हा बघा हा नंदी मोठा आहे भरपूर. चालताना थोडा दम लागतो आता. इकडे ना राम मंदिर पण आहे. म्हणजे आहेत मित्रांनो. तुम्ही जर आलात ना तर तुम्ही असं मनाला जरा पण नाही वाटणार की बाबा उगीच आलो या ठिकाणी किंवा एवढं असं वर्थ नव्हतं. सो इकडे एक राम मंदिर आहे आणि हे पण जुनंच असेल किंवा हल्लीच बांधलेलं असेल. म्हणजे जुन्या वास्तू आहेत ना त्या परत यांनी हे केले आहेत, म्हणजे रिबिल्ड केले आहेत. सो आपली केव बघून तर झाली, केव एक्सप्लोअर करून तर झाली आहे. खूप शांत वाटतं आणि ते जे बाबा होते ना त्यांच्यासोबत पण चर्चा झाली काही गोष्टींवर. काही गोष्टी त्यांनी समजावल्यात ज्या तुम्ही जेव्हा इकडे याल तेव्हा तुम्हाला सांगतील ते सुद्धा. पण आता मी काय बोलू, मन एकदम ना एम्प्टी जसं होतं ना त्या टाईपचं झालं आहे एकदम. काय बोलू समजत नाही. भेटूया एका पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. आता लगातार येतील. आपला रायगडचा पण एक व्लॉग येईल आणि त्यानंतर आता बाकीचे सगळे व्लॉग आपण आता कंटिन्यू चालू करूयात. खूप चांगलं वाटलं येऊन. इकडे व्लॉग नको करायला आय गेस, ते आतमध्ये आहेत ना, असंच राहू दे. सो चला भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब परत बोलतोय, चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा. सो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.